मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असं सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे. काय चर्चा झाली त्याचं मला तपशील नाही. प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही, त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. परंतु प्रशांत किशोर यांनी अशी काही सूचना केली आहे का? खरं तर प्रदेश पातळीवरचे जे नेतृत्व आहे ते बदलण्याकरता सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना काही सूचना वगैरे केली आहे का? कारण की तशा संदर्भात संपूर्ण बातम्या ज्या आहेत त्या प्रसार माध्यमांमध्ये येतात. एक तर काय चर्चा झाली त्याचं मला तपशील माहीत नाही. एक आणि आम्ही सगळेजण थिअरिटिकलपेक्षा प्रॅक्टिकल आहोत. आदरणीय पवारसाहेब, अजितदादा किंवा मला मिळालेलं सानिध्य स्वर्गीय वसंतदादा, विलासरावजी देशमुख, अंतुले साहेब, आम्ही सगळे प्रॅक्टिकलमधले काम करणारे सगळेजण आहोत. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात कधी माझ्या निवडणुकीचा सर्वे कधी करून घेतला नाही. आपल्यापैकी सगळेजण दाखवत होते मतमोजणीच्या दिवशी की रायगड लोकसभा मतदारसंघ हरणार आहे. फक्त एखादाच मिळाला तर राष्ट्रवादीला एखादाच, पण तो कोकणातला नाही, तो दुसरा कुठला तरी असं दाखवलं जात होतं. मला काय असल्या काय रणनीतिकार किंवा असल्या सर्वेची काही गरज नाही, कारण मी फील्डमधला आहे. आणि फील्डमध्ये असल्याच्या नंतर आपल्याला कळतं. आपल्याला दर शनिवारावर गावाला गेलो की माणसं भेटल्यावर त्यांना काय वाटतं, तरुणाईला भेटल्यावर त्यांना काय वाटतं, त्याचे सगळे अनुभव असलेले आहेत. आणि पवारसाहेबांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली, दादांसारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्टिकलमध्ये काम केलं. मी 8 वेळा महाराष्ट्र उलटापालटा केला आहे. महाराष्ट्राचा कानाकोपरा, अगदी तालुक्याच्या नंतर कुठला तालुका, तो चांद्यापासून बांद्यापर्यंत मी सांगू शकतो. त्यामुळे मला त्याची काही चिंता असण्याचं काही कारण नाही. एक भाग आहे. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं, त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने बहिणींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. त्याच्यानंतर मला वाटतं ते निवडणूक आलेले होते, ते विजयी पण त्या ठिकाणी झाले. हा भाग वेगळा आला. त्याच्यामुळे आम्ही पक्षाचं संघटन या राज्यामध्ये बांधत असताना हे आम्ही सगळेजण प्रॅक्टिकल असल्यामुळे जनतेला, तरुणाईला, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, व्यावसायिकांना नेमकं काय हवं आहे याचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे आम्ही त्या पद्धतीने पक्षाची बांधणी त्या ठिकाणी करत आलो. कोणाचा सल्ला मिळाला तर तो ठीक आहे.